आपण पाहत आहात सत्य उघड करणारे निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज। या ठिकाणी पाठवण्यात आले त्यांच्या आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत। भैया मंत्रीवर डॉक्टर पद्मवार सरांचा सत्कार राजू गडवे हे करतील असे विचारले। ओके सर। इकडे थैंक यू माने साहब। बातमी लावली थांबा दोन मला काही नव्हतं तर आपण द्वारा बोलू पण इथं आहे बाजारी घेतले शिवसेनेचे धडाडीचे पूर्वचे विधानसभा संघटक श्री माजी नगरसेवक श्री वीरभद्र गादगे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर आज विविध लोकाभिमुक्त कार्यक्रमांची रेलचेल होती। त्यामध्ये रक्तदान शिबिराचं नेहमी ते आयोजन करत असतात। त्याप्रमाणे गोशाळेमध्ये चारा वाटप, रिमांड होम मध्ये मुलांना अन्नदानाचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरवचा कार्यक्रम करण्यात आला। असे विविध उपक्रमच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करताना विविध प्रसिद्ध व्याख्याते श्री गणेशजी शिंदे यांच्या माध्यमातून आज लोकांना प्रबोधनपर व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं। त्यांच्या या विविध सामाजिक उपक्रमाने त्यांचा वाढदिवस हा साजरा करण्यात आला। आमच्या सर्वांच्या वतीने वीरभद्र गादगे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आहे। आई जगदंबा त्यांना उदंड यशस्वी आयुष्य देव हीच आई जगदंबा। आज आमचे सर्वांचे स्नेही तसेच शहराचं एक नेतृत्व ज्याला म्हणता येईल लाडकं नेतृत्व माजी नगरसेवक व सध्या स्थितीचे नवघोषणा झालेली आहे पूर्व विधानसभा संघटक माननीय श्रीयुत वीरभद्र गादगे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा इथं आयोजित करण्यात आला होता। आणि आज सकाळपासून जवळपास धार्मिक कार्यक्रमापासून प्रारंभ होऊन गोशाळेमध्ये गोपूजन तसेच अनाथ बालकाश्रमामध्ये अन्नदान, त्यानंतर सायंकाळी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचं एक सुपरिचित व्याख्यान, मार्गदर्शनपर तसेच गुणवंतांचा गुणगौरव असा एकत्रित भरगच्च कार्यक्रम माननीय वीरभद्र गादगे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आम्ही सर्वांच्या सहकार्याने आयोजित केला। आणि नक्कीच या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला। शहरातील नागरिक तसेच गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच सर्व राजकीय मान्यवर या व्यासपीठाला आज एकत्रित आल्याचं आपल्याला पाहता आलं। आणि नक्कीच या माध्यमातून श्री वीरभद्र गादगे यांच्या कार्याला आम्हा सर्वांच्या वतीने लक्ष शुभेच्छा आणि असंच त्यांना भरभराट आणि यश लाभो हीच एक आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो।